हाय फॅमिली. चष्मेवाला घर चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे जी थोडी वेगळी आहे. लहान मुलं असतात ना, ते जेवणातला कढीपत्ता साईडला काढतात, पण त्याच कढीपत्त्यापासून आपण पौष्टिक चटणी बनवणार आहोत आज. ही चटणी तुम्ही डाळ भातासोबत खिचडी सोबत खाऊ शकता. तर वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे आहे मीठ आणि लाल तिखट. इथे आहे हा कढीपत्ता. हा चांगला धुतलेला आहे आणि सुकवलेला आहे. इथे आहे फुटाण्याची चणा डाळ. ही भाजकी चणा डाळ बोलतात त्याला. हे आहे बडीशोप. हे आहे धने आणि हे आहे अळशी. ही कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला सहजरित्या मिळेल. इकडे आहे जिरं आणि ही आहे नावाला मेथी टेस्टसाठी. इथे आहे मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ह्या संकेश्वरी लाल मिरच्या आहेत. हे आहे खोबरं. हे सुकं खोबरं आहे. अगदी पाव वाटी घ्यायचंय. इथे आहेत ह्या 20 लसूण पाकळ्या. त्या मी सोललेल्या आहेत. तर चला तर मग कृतीला सुरुवात करू. आधी आपण गॅस पेटवलेला आहे. आधी कढई थोडीफार तापू दे आणि नंतर मग आपण कढीपत्ता याच्यामध्ये ऍड करू. कढई चांगली तापलेली आहे. गॅस बारीक करायचा. मंद आचेवरती हे सगळं तुम्हाला भाजून घ्यायचं. करपवायचं नाहीये. थोडंसं जरा याची शेल्फ लाईफ वाढण्यासाठी आपण हे चांगलं भाजून घेत आहोत. बारीक गॅस केलेला आहे मी. अशा पद्धतीने आपल्याला चांगला कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे क्रिस्पी होईपर्यंत. जेव्हा तो क्रिस्पी होईल ना, तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीने आपल्याला भाजायचा आहे. याचा थोडासा ओलटपणा आहे. पूर्णपणे सुकलेला नाहीये. त्यामुळे मी छान व्यवस्थित कढईमध्ये भाजून घेत आहे. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने सुकलाय बघा. तो असं क्रिस्पी झाला. असा आवाज येत चर 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 हलवताना. तेव्हा समजून जायचं की आपला कढीपत्ता चांगला क्रिस्पी झालेला आहे. आता हा एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा. आता आपण याच्यामध्ये आधी फुटाण्याची डाळ म्हणजे चणा डाळ भाजून घेऊ. जास्त नाही भाजायची, थोडीशी भाजायची, कारण ती ऑलरेडी भाजलेली असते. तर आता ही चणा डाळ थोडीशी भाजून घ्यायची. थोडेसे कढीपत्त्याचे 2 पानं राहिलेली आहेत, ते आपण नंतर काढू डाळीसोबत. कढीपत्ता भाजताना थोडंसं नावाला तेल टाकलेलं आहे, थोडा क्रिस्पी होण्यासाठी. नंतरचे जिन्नस भाजताना काही गरज नाही तेल टाकण्याची. आता आपली ही डाळ सुद्धा भाजली गेलेली आहे. ही काढायची आपल्याला. आता आपण याच्यामध्ये धने, बडीशोप, जिरे, मेथी आणि अळशी असं सगळंच टाकून थोडंसं भाजून घ्यायचं आहे. थोडासा खमंग सुवास आला की मग काढून घ्यायचं. जास्त नाही भाजायचं. जास्त भाजलं तर मग करपट असं ते चांगलं नाही लागत. टेस्टला सुद्धा त्याचं टेस्ट काय लागणार नाही तुम्हाला. त्यामुळे थोडंसं भाजून घ्यायचं हलकं. तडतडायला लागलेत बघा, उडायला लागले तर तेव्हा समजायचं की झालंय भाजून चांगल्या बऱ्यापैकी. आता मी हे काढून घेते आहे. पहा, मी हे डिश मध्ये काढून घेतलेलं आहे. खोबरं भाजायचं आहे, सुकं खोबरं. ते सुद्धा हलकं ब्राऊन होईपर्यंत. जास्त भाजायचं नाहीये आपल्याला. कढई चांगली तापलेली आहे, त्यामुळे पटापट होतं. याला काय वेळ नाही लागत या चटणीला. एकदा मी खोबरं सुद्धा काढून घेतलेलं आहे, बघू शकता. आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे.
शेंगदाणे सुद्धा मंद आचेवरती, कारण ते आतपर्यंत चांगले भाजून गेले पाहिजे. बघा त्याचं एक स्वतःच ऑइल आलंय बघा शेंगदाण्यांमध्ये. चांगल्या प्रकारे शेंगदाणे चांगले भाजले गेले पाहिजे, याची शेल्फ लाईफ वाढते या चटणीची. याला काही रॉकेट सायन्स नाही, खूप इझिली तुम्ही बनवून स्टोअर करू शकता आणि मुलांना डाळ भातासोबत, भाकरी, चपाती सोबत ही चटणी खाऊ घालू शकता. आता मी गॅस बंद केलेला आहे, कारण कढई खूप तापलेली आहे. आता बघू शकता तुम्ही, मी हे सगळं भाजून घेतलेलं आहे. शेंगदाणे मी खास यात सालीसकट ठेवलेले आहेत, कारण जास्त पौष्टिक असतात म्हणून. तर आता हे सगळं मी भाजलेलं आहे, ते सगळं थंड होऊ दे. नंतर आपण हे मिक्सर मधून थोडं जाडं भरडं वाटून घ्यायचं. अशा प्रकारे हे सगळं थंड झालेलं आहे. याच्यावरती हा लसूण ठेचून घेतलेला आहे, तो टाकते. आता आपण हे मिक्सरमध्ये जाडं भरडं वाटून घेऊ. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं घेतलेलं आहे. आता हे मिक्सरला थोडं जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे. आता ही बघू शकता आपली कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे. अशी जाडी भरडी मस्त वाटून घ्यायची आहे. बघा काय टेक्स्चर झालेलं आहे आणि इतकी भन्नाट लागते ना खायला की एक नंबर. खूप सुंदर, खूप सुंदर. तुम्ही बनवून बघा आणि मला कमेंट करा. आता ही चटणी तयार झालेली आहे. ही आपण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं आणि जशी पाहिजे तशी तुम्ही खाऊ शकता, डाळ भाताबरोबर, खिचडीसोबत. खूप सुंदर झाले, खूप अप्रतिम लागते. तुम्ही एकदा बनवून बघा आणि मला कमेंट करा कशी झाली ते. मग कशी वाटली तुम्हाला माझी ही कढीपत्त्याच्या चटणीची रेसिपी? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय फॅमिली. बाय.